नमस्कार गाईज, मी अथर्व आदाटे. आम्ही एका नवीन रोड ट्रिपवर निघालो आहोत, तेही एका युनिक गाडीबरोबर, जी आम्ही 4-5 दिवस अगोदरच घेतली आहे. आणि आता नाईटची आहे म्हणून मी जास्त आता ऑलमोस्ट थोडा रस्ता कवर केला आहे. 200 किलोमीटर आलो आहे मी. सो मी आत्ता ब्लॉग चालू केले कारण आम्ही थांबलो थोडं रेस्टसाठी. आणि माझी पार्टनर जी आहे साक्षी, तिची हालत दाखवतो तुम्हाला. हे बघा कशी झोपली आहे बघा. आणि ही आहे ती गाडी ज्यावर आम्ही ट्रिप करत आहोत फ्रॉम मुंबई टू गोवा. तर ही ट्रिप आम्ही ऑलमोस्ट झालं 1 महिना अगोदर प्लॅन केली होती. तर आणि आपल्या दमण ट्रिपला 1.5 महिने झाले असतील. 1.5 महिने झाले असतील. आणि लगेच आपण दुसरी रोड ट्रिप प्लॅन केलं आहे. आपला नाश्ता पण आला आहे, साक्षी मॅगी. तर आपण आता साताऱ्याचा खंबाटकी घाट उतरून थोडंसं थांबलो आहे नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये आपल्याकडे आता मॅगी, बुर्जी पाव आहे का ऑमलेट पाव आहे, चिप्स आहे ना, रेड बुल इज कंपल्सरी कारण झोप नाही आला हवी. हिची हालत बघा, हिची हालत जाम खराब आहे. सो लेट्स गो. तर आपला डेस्टिनेशन आहे आज गोवा मॅन्ड्रम बीच, जिथं आपलं रिसॉर्ट आपण बुक केलेलं आहे. ऑलमोस्ट 520 किलोमीटर्स आणि टिल नाव वी हॅव कवर्ड 198 किलोमीटर्स. ऑलमोस्ट 320 टू गो, मोर टू गो. बघू, टिल नाव स्मूथ चालू आहे. आपण मस्त एन्जॉय करतो आहे. थकवा मला तर नाही आहे, पण साक्षीला झोप आली आहे. आणि आय डोंट थिंक सो आम्ही मोटो ब्लॉग टाईप काय करेन, कारण अनफॉर्च्युनेटली माझं माईक खराब झाले. मी आतापर्यंत काढले 2 व्हिडिओ, बट माईकमुळे येत नाही आहे. देन तुम्ही ट्राय करेन मध्ये थोडं क्लिप टाकायला. तर गाईज हाच तो व्हिडिओ होता ज्यासाठी म्हणजे मी माईकला अटॅच केलं. तर मला वाटलं माईक चालू असेल, बट चालू नव्हता. आणि नंतर मग आम्ही जेव्हा थांबून मी चेक केलं व्हिडिओज, तर फक्त विंड ब्लास्टचा रेकॉर्ड झाले, बट मी जे बोलले ते रेकॉर्ड नाही झाले. तर हा तो खंबाटकी घाट जो मी खंबाटकी घाटच्या स्टार्टला व्हिडिओ चालू केला होता की घाट कसं काय आहे दाखवायला. बट ठीक आहे, नाही माझं रेकॉर्डिंग झाली. बट तुम्ही बघू शकता की खूप म्हणजे जे टर्न्स आहेत खूप जरासे डेंजर आहेत. रात्रीच्या वेळी पण खूप मोठे ट्रक्स असतात या घाटात. तर जे लोक सांगली, कोल्हापूर या सातारा साईडचे असतील त्यांना नक्कीच माहीत असेल हा घाट. आणि हा घाट खूप जुना होता तेव्हा तो म्हणजे एक सिंगल रोड असायचा. सिंगल रोड म्हणजे इवन तुम्ही ओव्हरटेकही नाही करू शकणार. आता एवढा मस्त झाला आहे, 3 लाईन हायवे झाला आहे तो. मग खूप मजा आली त्या घाटात चालू. खूप वर्षानंतर मी चालवलं त्या घाटात. सो तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओ. तर गाईज आता मी कराड क्रॉस केले. मी तर नाही थकलो, पण साक्षीला झोप आली. आता तुम्हाला दाखवतो कसं तिला जुगाड करून आम्ही दिलं झोपायला. तर इथं गाडी लावली आहे एका शॉपसमोर आणि तिला थोडंसं एक तासभर रेस्ट. नंतर मग आम्ही निघू पुढे. लेट्स सी काय होते. आता टाईम झाला आहे 5 वाजले. अजून 6 तासाचा रस्ता आहे. 6 तासाचा रस्ता कव्हर केला आहे, अजून 6 तासाचा रस्ता बाकी. लेट्स सी काय होतं. तर गाईज फायनली कोल्हापूर. मला साईडचा व्ह्यू दाखवतो आणि अजून एक व्ह्यू दाखवतो. बरोबर जे म्हातारा माणूस आहे त्याचा व्ह्यू एक दाखवतो. हे बघा, हेच ते म्हातारा माणूस. इकडे बघा अजिबाई, इकडे बघा. हे बघा किती पॅक होऊन आले बघा. एक चादर, ते लेदर जॅकेट, हे बापरे एवढी थंडी होती. आणि व्ह्यू बघा. जस्ट आपण सांगलीचं कृष्णा नदी क्रॉस करून कोल्हापूरमध्ये एंटर झालो आहोत. तर कोल्हापूरपासून पण आपल्याला पुढे ऑलमोस्ट 226 किलोमीटर अजून आहे. म्हणजे अजून 5 तासाची जर्नी बाकी आहे आपली. आणि बघा ही ती आपली धन्नो जिनं इथंपर्यंत आपल्याला आणले. काय नाव? जुप्पी. साक्षीने ह्याचं नाव जुप्पी ठेवलं आहे. म्हणजे आपल्या घरात तर लिओ म्हणजे SD रोडस्टर. आणि रायनो म्हणजे एरोक्स 155.
आणि आता ही आपली जुप्पी म्हणजे ज्युपिटर 125. थोडं स्ट्रेचिंग करायला थांबलो. सनराईज नाही झालं. मागे व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप मस्त व्ह्यू आहे. थोड्या वेळात कोल्हापूर येईल आणि मग आपण कंटिन्यू करूया आपली राईड. वाट लागली आता बॉडीची. मला तर अजून झोप तर नाही आली. बघू आता पुढे काय. रिसॉर्टमध्ये गेलं गार एकदम. चला. तर मंडळी, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहोत. ऑलमोस्ट 13 तास लागले. तिथं आपण पार्क केली आपली गाडी आणि हे आहे रिसॉर्ट, दी स्टोन वूड रिसॉर्ट. सो लेट्स सी कसं काय आहे. रूम्स रेडी आहेत का नाही माहीत नाही. मला 2चा चेक इन टाईम सांगितले. बघूया. मस्त आहे, खूप मस्त रिसॉर्ट आहे. चला मी चेक इन फॉर्मॅलिटीज करतो आणि मग तुम्हाला रूम राऊंड दाखवतो, रूमचं शो राऊंड. स्टेट येऊन तर फायनली आपल्याला आपलं कॉटेज भेटलं आहे. इट्स विला नंबर 18. लेट्स चेक आउट. सो दिस इज दी प्रीमियम कॉटेज. हिंदीला मी तसं वुडन कॉटेज घेतला होता, तर ह्यांनी मला प्रीमियम कॉटेज दिला कारण रूम्स त्यांच्याकडे नव्हते अवेलेबल. सो वॉट एव्हर बेस्ट त्यांनी दिला आहे. तरी असं काय तर आहे, चांगलं आहे. पूल फेसिंग. सो चला आपण ब्लॉगचा एंड करूया इथेच. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ गोवा राईडचे आवडले असतील तर प्लीज डू सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. बघू अजून कुठले असतील व्हिडिओज. उद्याचे मार्केटमध्ये फिरायचे या काय गोवा एक्सप्लोर करायचं तर शॉर्टली मी पोस्ट करेन, नाहीतर चिल करेन नुसतं. सो प्लीज स्टे ट्यून्ड. होप फॉर युअर सपोर्ट. थँक्यू. बाय.